मातोश्री निवासस्थानी आज खासदारांची बैठक। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे अलर्ट। ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा दावा। ठाकरेंचे आमदार बाबाजी काळेंना फडणवीसांनी ऑफर दिल्याची चर्चा। बाबाजी काळेंसोबत फोटोसाठी वळसे पाटलांचा फडणवीसांकडे आग्रह। बाबाजींना एक प्रपोजल दिलाय, फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य। नांदेडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीला खासदार नागेश आष्टीकर अनुपस्थित। अंबादास दानवे यांच्या आढावा बैठकीला आष्टीकर गैरहजर। खासदार फुटीच्या फक्त अफवा, दानवेंकडून स्पष्ट। उद्धव ठाकरेंच्या बैठकीत किती आमदार खासदार जातात ते मोजून बघा। या आधीची खासदार अनुपस्थिती असल्यानं बैठक पुढे ढकलावी लागली। आमच्याकडे सातत्यानं इन्कमिंग। ऑपरेशन टायगरवरून निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष छाया पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये भेट। भाजप कार्यालयात तासभर बैठक। महायुतीच्या उमेदवाराला मदत करण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। रुग्णालयातील कामासंदर्भात भेट। छाया पाटलांचं हे स्पष्टीकरण। मुंबईमध्ये जैन धर्मियांच्या पांढऱ्या पट्टीचा वाद चिघळला। घाटकोपर दादर नंतर आता गिरगावच्या सुखसागर सोसायटी समोरील फुटपाथवरती पांढरी पट्टी आखल्याचं समोर। संतप्त नागरिकांनी पांढऱ्या पट्टीवर काळा रंग मारला। पांढरी पट्टी प्रकरणाची मुंबई महापालिकेकडून गंभीर दखल। रस्त्यांवरती अनधिकृत पांढरे पट्टे मारणाऱ्यांवर कारवाई करा। पांढऱ्या पट्टीसाठी कोणतीही परवानगी नाही, पालिकेकडून स्पष्ट। गस्त वाढवण्याच्या दिल्या सूचना। पांढरी पट्टी हा सांस्कृतिक दहशतवाद, अशा गोष्टी खपवून घेणार नाही। पालिकेने तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवावा, संदीप देशपांडेंची भूमिका। जैन धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू। काँग्रेसकडून संदीप देशपांडे यांना सुपारी। आम्ही बांगड्या भरलेल्या नाही, निलेश चंद्र मुनी यांचं चिथावणीखोर वक्तव्य। कर्जमाफीच्या अटींविरोधात रोहित पवारांच्या अन्यथा आंदोलनाचा तिसरा दिवस। जरांगे पाटलांसह महादेव जानकर आणि राजू शेट्टी आंदोलनस्थळी घेणार भेट। संध्याकाळपर्यंत निर्णय न झाल्यास परवापासून नामदेव पायरीजवळ आंदोलनाला बसण्याचा इशारा। मुंबईमधील नालेसफाईच्या कामातील कुचराई कंत्राटदारांना भोवली। पालिकेकडून कंत्राटदारांना 9.25 कोटींचा दंड। नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका।